चला वरती तयारी. हाय, गुड मॉर्निंग. आज 365 दिवस चॅलेंजचा 89वा दिवस आहे आपला. तर आपण 1 ग्लास पाणी आणि कॉफी पिऊन दिवसात सुरुवात केली. आता चला करण येऊ राहिला पिकअप करायला. तर चला. 1 एप्रिल तर आज कंपनीला सुट्टी असते, कारण की जे कंपनी असते इंडस्ट्री एरियाचं नवीन वर्ष चालू होतं आज. तर काल सगळं डॉक्युमेंट क्लिअर झाले सगळे. आज नवीन वर्ष चालू होतं. नवीन वर्षात नवीन आता जानेवारीत कसं मेन हे, पण इथंचं कंपनीचं हे इयरली वर्ष चालू होतं. त्याच्यामुळे आज सुट्टी देते. तर 2-3 दिवस सुट्टी असते, पण आपल्याला 1 दिवस सुट्टी दिली. तर रविवारी आपण ते प्रॉब्लेम केला होता आणि आज सुट्टी, त्याच्यामुळे चला म्हणलो बाहेर जाऊ आता. तर करण बोलला होता पवायला जाऊ म्हणते मग पुढे तिकडं. मागच्या वेळेस गेलो तर आपण व्हिडिओ नव्हता काढला, यावेळेस जाऊ आता. तर चला पायी चाललो. भारत अभियान करण आला. तर आज आपण आलो टेमापुरी धरणावर. तर इकडचा व्ह्यू बघा. करण मार वर उडी, आता उडी मार वर, व्ह्यू दाखवा काय तू म्हणते कधी मार. तर आता इथून आपण काय करू, पहिले वॉर्मअप करू आणि लॉंग मारू आज थोडंसं. मग त्याच्यानंतर आपण पुढचे वर्कआउट काय करायचं, आज काय साठी आलो ते सांगू. चला. ते मासे आहे का खाली? मरीन ड्राईव्ह बघितले का? सस्ती मरीन ड्राईव्ह. तर चला आज वॉर्मअप करू आणि त्याच्यानंतर आज रनिंग करू. त्याच्यानंतर मग आज काय स्पेशल कशासाठी आलो आपण ते बघू. धक्का मारून लगेच ना वरती पाव. मग बाकी ना भाऊ आपला वॉर्मअप करणं लागेल. मग आपलं वर्क रनिंगला सुरुवात करू. रनिंग थोडीच करायची ना. वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर चला आता जॉगिंग करू आपण. चल मजा आली. हो, हे आपण रेग्युलर प्रॅक्टिस करतो ते रामराज धरण आहे. त्याच्यापेक्षा 5 ते 10 पट मोठं हे टेंबापुरी धरण आहे. आपल्या वाळूजपासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावरच आहे. ह्याची भिंत आपली रामराईची भिंत 1 ते 1.25 किलोमीटर आहे. ही 2.5 किलोमीटर एक भिंत आहे. तर आपण गेलो 2.5 नाही गेलो, 2 गेलो आणि 2 वापस आलो. तरी थोडं बाकी होतं. ते 4 किलोमीटर रनिंग केली. ट्रॅक एकदम बेस्ट आहे का, एकदम मस्त ट्रॅक आहे. एकदम मऊ. किती पळलं ना काहीच वाटत नाही, पायाला काहीच प्रॉब्लेम होत नाही. सहसा तुम्ही जर ग्राउंड अवेलेबल नसलं की असा ट्रॅकचा यूज करा, जेणेकरून काय होतं पायाला पेन होत नाही. आता तुम्ही शिन पेन, हिल पेन यासारख्या गोष्टी होत नाही. तर मजा आली. पण किती पण अजून जाऊ वाटत होतं, पण आता इकडं लेट होईल आपल्याला म्हणून. तर चला वॉकिंग करू आणि पुढच्या एक्सरसाइजला सुरुवात करू.
फक्त माहिती हिंमत का ती जायच्या आधी काही दिलं. तर चला स्किपिंग कंप्लीट झाले आपल्या. आपण 5 ते 6 सेट मारले स्किपिंगचे. तर आता स्कॉट एक्सरसाइज करू आपण आणि निघू आता खाली. मेन आपण ज्यासाठी आलो करण त्यासाठी. तर लॉंग केलं आज आपण. लॉंग मारली 4 किलोमीटर. त्याच्यानंतर आपण स्किपिंग मारली. तर आता करण म्हणलं पवायचं. चला बॉडी पहिले कूल डाऊन होऊन द्यायची, मग आपण जाऊ पाण्यात. आता आज बॉडी गरम आहे, गरम असताना तर नाही जमणार. चला आता थोडंसं स्ट्रेचिंग केली आणि आता खाली पाण्यात जाऊ. तर पाणी कसं आहे त्यात दाखवू आपण. चला काय नाही, एकदम मागच्या वेळेस आम्ही गेलतो काही नाही, फक्त छाती एवढं पाणी असतं. छाती एवढं पाणी आहे त्याच्यामध्ये. खाली पूर्ण सिमेंटाचं केलेलं आहे, पूर्ण ब्लॉक. सिमेंटामध्ये काहीच नसतं, पूर्ण ब्लॉक आहे पूर्ण. आता त्याच्यामध्ये पूर्ण पाणी असतं. पलीकडून एकदम साफ पाणी आहे. मागं आपण होळीला गेलतो ना, होळीला गेलतो. तर आता चला खाली जाऊन बघू पाणी कसं आहे. आता सकाळी तर थोडंसं गरम पाणी राहतं कोमट. माहीत कधी आणला होता आपण? माहीत आता आणला होता ना, आता आपलं झालं रेडी. स्विमिंग कॉस्ट्यूम घालू करून इकडं स्विमिंग कॉस्ट्यूम. आता नाही घाल ना डायरेक्ट. आता डाय मारणार तो, इकडून डाय मारणार डायरेक्ट पलीकडे निघणार डायरेक्ट. आता पावता येतं ना त्याला. तू म्हणला ते आजच भावाला आणतो म्हणून. त्याला सकाळी फोन केला त्यांनी. मग ते म्हणे नको नाही, म्हणजे ते म्हणे दुपारी जाऊ. ते रात्री आलता ना नाईट करून. तुझा होता त्याला सकाळीच फोन केला आणि उचललं बी होता त्याला. हो दमने खालू. चला खाली जाऊ. दमन जा. पाईप लाईन जशी तिथे पाईप फुटली ते पाहते. पाईप फुटला वाटतं. जे खालची साईड आहे जी भिंत असते ना, भिंतीतून पाणी पाजरून खाली येतं आणि खाली पाजरून आलं तर ह्या डब्यात साचतं आणि डब्यातून हे लोक मोटरने बाहेर वडते पाणी. आणि दररोज साफ पाणी होत राहते स्वच्छ. सकाळी पाऊस पडला का कारण इकडं? हां इथून आहे का पलीकडे चालला असतं? नाही इथून चढून हां असं बरं. इकडून जाऊ, इकडून चढून तिकडं जाऊ. चढायला सामान नाही लागले होते ना. कसं का तुमचा तयारी. जबरदस्त व्ह्यू बघा. बारीक 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 लई चालला वरती. काय टाकतो नाही अरे घरी जाऊन करू पण उतरायचं तुम्ही. और काम मोठा माशी यायचं पाणी करण्या. मोठा जर असलं ना हप्तेभर ताण नाही त्यांना. पान समोरचे केवढा आहे. कारण आता उतरणार आहे. वाईट अँगल म्हणून सोबत कुठे मारू. सोबत कुठे मारू. चला पाण्यात मारू. बंदूक आहे किती. चुकलं नाही बरोबर म्हणलं. खाली काहीतरी लागलं बरं का. काय जनतेत धडक घेतली मला.
यायला थोडं आहे, काहीच नाहीये. काहीच नाहीये. जेवायला लागायला बाहेर पाणी. मला वाटतं काल काय दिसतं पाणी उद्यातून पडलं ना ते ऊन असलं तर मग चमकलं असलं ऊन नाही ऊन लगेच टेकायला डायरेक्ट खाली. असं पहिले स्टार्टिंग आज दाखवली जागर करायचंय मागे कुठे चाललंय इथं होते. कसं पाणी गरम आहे रे. मला वाटलं एवढं थंड असेल लय पण एवढं काय नाही. तर इकडे थोडस इकडे जाऊ इकडून जाऊ पाण्याचं बघू. पाण्यातून हा पाणी शेवाळे गेलं खाली. आणि शंभर एवढं पाणी का पूर आलं तू कॅमेरा आता की आता की नेक्स्ट मला काय माहिती एवढी आहे मग त्यांना आपलं अब कौन शिकारी काय शिकारी काय right. आता वरती उलट शिकायचं होईल. झाली कंप्लीट आपली आता स्विमिंग होती. स्विमिंग बॅग आण बॅग त्या इकडे. त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. थोडे आहे थोडे पडदगड एवढं काय नाही. थोडं पडदगड आहे. चला आजचा वर्कआउट रनिंग कंप्लीट झाला आणि आज आपण स्विमिंग केली. त्याच्यानंतर आपण कपडे बिपडे आवरले फ्रेश होऊ राहिलो. चला आवरू आता. तर झाली कंप्लीट आपण स्विमिंग आणि वर्कआउट. तर चला आता निघू. लयच मोठे मासे यार करणार खाली का. एक दिवस टाइम असला ना काच असली ना मग ठेवायला भारी बरं होतं. हां काय म्हणतो चला दमाने. मस्त व्हिडिओ आता गोरा होतो ना आपण. व्हिडिओ चालू आहे का. हा जायचं कसं पाहिजे वरतून चालू का. अरे त्या आदमी मस्त आहे का. कसं गेलं रे. नाही पुढचं वय वय चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला.